काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही। राष्ट्रवादीशी जागा वाटपाचा जवळपास निश्चित। वंचितबाबत येत्या 2 दिवसात निर्णय। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथेच होतो। देवेंद्र फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या वजनानंच बाबरी पडली। उद्धव ठाकरेंचा टोला। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण अजून आलेलं नाही। रामलल्ला सर्वांचा। मनामध्ये येईल तेव्हा अयोध्येत जाईन। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। फडणवीसांना लखनौ केस अभ्यासण्याचा सल्ला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण। तर देशभरातील 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेन्सना हिरवा कंदील। 22 जानेवारीला देशभर आनंदोत्सव साजरा करा। पंतप्रधान मोदींचं आवाहन। मकर संक्रांतीला सर्व तीर्थस्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याची घोषणा। राज्यातल्या 8 ते 9 जागांवर शिवसेना आणि काँग्रेसची रस्सीखेच कायम। मुंबईमधल्या 3 जागांसह अमरावती आणि शिर्डीवर दोन्ही पक्षांचा दावा कायम। ठाकरे गटाचा अजित पवार गटाला मोठा धक्का। अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे शिवसेनेत। मावळमधून गद्दारी गाडण्याचा मातोश्रीवर संकल्प। संजय राऊतांकडून अजित पवारांची नक्कल करत टीका। अमोल कोल्हे बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का? राऊतांचा सवाल। दोन 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही। संजय राऊतांचं वक्तव्य। ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायत पण जिंकणार नाही। राऊतांचा हल्लाबोल। राज्यामध्ये 1 फुल 2 डाऊटफुलचं सरकार। मंत्रिमंडळाचा तिढा सोडवण्यासाठी सारखी दिल्लीवारी। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीवारी का नाही? कोल्हेंचा सवाल। नागपूर बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का। केदार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।